आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बस त्याची काय बी गरज नाही. आणि तुम्ही या व्यवहारात न पडलेलंच बरं. ही आहे सुंदरच्या वतीनं बोलायला. अक्षरा, चल अक्षरा. हे बघा, मी तुम्हा समध्यांना एकच विनंती करते, अक्षराचं म्हणणं तेवढं ऐकून घ्या. मी तुम्हा सगळ्यांना अगदी ठामपणे सांगू शकते की या कशातच छोट्या मालकांची काहीच चूक नाहीये. पण तरीही तुम्हाला जो काही मनस्ताप झालाय त्यासाठी छोट्या मालकांच्या वतीनं मी तुमची माफी मागते. मला इथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ज्याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करावा. जागेचे सगळे पेपर्स वसुंधरा मॅडमच्या लॉकरमध्ये असतात आणि ते लॉकर त्यांच्याशिवाय कोणी उघडू शकत नाही. मग हे पेपर्स बाहेर आलेच कुठून? आणि छोट्या मालकांना ह्याची काहीच कल्पना नव्हती. ते त्यांच्या आईच्या आजारपणाने ऑलरेडी खूप डिस्टर्ब आहेत. हा व्यवहार त्यांच्या सहमतीने झालेला नाहीये. त्यांना नक्की कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय. तुम्हाला कळतंय का? अहो, पण मी स्वतः त्यांच्याशी बोललोय. तुमचं झालं असेल त्यांच्याशी बोलणं, पण तुम्ही हे त्यांना स्पष्ट विचारलत का की यशवंत मामा जागेचे पेपर्स घेऊन आलेत तर हा जागेचा व्यवहार करायचा आहे की नाही? हे असं इतकं स्पष्ट बोलणं झालं होतं का तुमचं? ते म्हणजे नाही, आता का आठवत नाही होती. अक्षरा, काय प्रकार आहे येऊ? तू आमच्या घराच्या भानगडीत पडू नकस. तुझा या घराशी काय बी संबंध नाही. तुला ध्यानात नसेल पण मी आठवण करून देतो, तू ना या घरची सून आहेस ना ऑफिसचं काम सांभाळणारी वहिनी साहेबांची चमची आहेस. या व्यवहाराशी तुझा काडी मात्र संबंध नाही. त्यामुळे लोकांना तुझ्या बोलण्यानं भुरळ घालून सुंदरला गोत्यात आणू नकस. झालं तेवढं बस झालं. या समध्या गोष्टी निस्तारायला आम्ही समर्थ आहोत. आधीच आमच्या डोसक्यावर लय मिरा वाटल्यास तू, पण आता बस. तुझी लुडबुड आम्ही खपून घेणार नाही. आल्या पावली चालती होई दोन. मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करते, तुम्ही प्लीज छोट्या मालकांवर विश्वास ठेवा. ते कोणाचं मन नाही दुखावणार. अक्षरा, आम्हाला काही येड लागलं नाही तुझा समजा ऐकायला. हा, आणि काय ग, लई मिजाज दाखवून इथनं बहिणीला घेऊन गेलतीस ना? मग आता तुझे काळ तोंड घेऊन कशाला आलीस परत? चालते होईत ना? दुर्गे, ताई, तुम्ही तिला उगीच पाठीशी घालू नका. कीड लागली रक्ताला आणि चोर बसली तक्ताला. हिची काय लायकी आहे नव, आम्हाला चांगलं ठाव आहे.
ही अशी नाही ऐकायची. हिला धक्का मारूनच इथनं बाहेर घालवायला पाहिजे. चल चल इथं चालते हो. अख्ख्या घरादाराची वाट लावली माझ्या. थोडा मला चालते हो. लई झालं. पार डोसक्यावरनं पाणी गेलं आता. काय ग आता कुणाला ढाल करणार आहेस? तुला वाचवायला इथं तुझे लाडकी मॅडम बी नाही. तेव्हा आता मुकाट्यानं इथनं चालतं व्हायचं. या सगळ्याची उत्तरं देऊ शकते मी, पण मला वाद वाढू द्यायचा नाहीये. वाईट वाटतंय की अशा काळात मी छोट्या मालकांची काहीच मदत करू शकत नाहीये. उद्या मॅडमला काय वाटेल? यावर एक पर्याय आहे माझ्याकडं. चल अक्षरा चल. चल अक्षरा. हे बघ मागल्या अंगानं थेट वहिनीच्या खोलीत जाऊ आपण. आणि मला खात्री आहे बघ तू आवाज दिला ना तर वहिनी नक्की जागी होईल. आता एवढंच आपल्या हातात आहे. चल लवकर चल अक्षरा. ज्या घरातल्या माणसांमुळे माझ्या शरूच्या डोळ्यात पाणी आलंय त्या माणसांच्या सावलीलाही मला उभं राहायचं नाहीये. का देव परीक्षा पाहतोय माझी? या घरात पाऊल टाकायचं नाही अशी शपथ घेतली होती मी, पण आता पुढे चालून सारं निभावून नेणं माझं कर्तव्य आहे. काय करू मी? एकदा मी हा उंबरठा ओलांडून घरात प्रवेश केला तर नाही, हे शक्य नाही. अक्षरा ग चल की. मला कळतंय तुझ्या मनातलं. शपथ घेतली आहेस ना व. एक लक्षात ठेव वहिनीला त्या आधी वचन दिलं होतंस तू.